नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 1 मे 2024। आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे, कारण की राज्यामध्ये आता हळदी काढणं चालू आहे, शिजवणं चालू आहे, त्याच्यानंतर कांदा देखील काढणं। सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर 6 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा तातडीचा मेसेज म्हणतो, राज्यामध्ये 7 मे पासून ते 11 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे, अवकाळी पाऊस पडणार आहे, रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। विभागावाई बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर्व विदर्भातून सुरुवात करू। राज्यामध्ये 7 ते 11च्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे, विजेस पडणार आहे, विजा असणार आहे, गारपीट देखील होणार आहे, वारा देखील असणार आहे, म्हणून स्वतःची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 7 ते 11 मे त्या दरम्यान तुम्ही तुमच्या हळद असेल, कांदा असेल काढून झाकून ठेवा, कारण की 7 ते 11च्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू। मराठवाड्यात देखील 7 ते 11 दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस राहणार आहे। ऊसावाल्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि मराठवाड्यातले देखील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा असेल, हळद असेल, 7 तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून ठेवा, साठवून ठेवा, कारण की खूप मोठा पाऊस असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकऱ्याचा कांदा देखील काढणं चालू आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, आपण आपल्या कांद्याची काळजी 7 तारखेच्या झाकून ठेवायची, तयारी ठेवायची। पण हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्याला ऊसासाठी चांगला ठरणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आतापर्यंत यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेमध्ये सगळ्यात मोठा पाऊस 7 ते 11च्या दरम्यान असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्य उत्तर महाराष्ट्रात देखील हा चांगला पाऊस पडणार आहे, कांदे काढणे चालू आहे। शेतकऱ्यांनी 7 तारखेच्या तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा, कारण की 8, 9, 10, 11च्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे, शेतातून पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस असणार आहे। काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। वारा देखील सुटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मुंबई देखील पाऊस असणार आहे, त्याच्यानंतर मुंबईला देखील पडणार आहे, नाशिक सगळीकडे पाऊस असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आता राज्यात एकंदरीत परिस्थिती सांगायची झाली तर राज्यात 7 ते 11च्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात 7ला एकीकडे, 8ला दुसऱ्या भागात, 9ला दुसऱ्या भागात, 10ला तिसऱ्या भागात आणि 11 तारखेला चौथ्या भागात असा दररोज एका भागात पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। देशात एकंदरीत परिस्थिती बघायची झालं तर देशामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड या भागात देखील म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे। त्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, तिकडं मुसळधार पडणार आहे, म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्रावर पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। यावर्षी परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी देखील पावसाळा चांगला होणार आहे, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस राहणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।